ताजा ताजा मटार आणून सोलून असा मस्त चटपटीत आणि झटपट होणारा मटार मसाला। हा मटार मसाला कसा बनवायचा करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मटार मसाला बनवण्यासाठी ना मी इथं घेतलेला आहे ताजा वाटाणा। हे ना हिवाळ्यामध्ये अशा छान ताज्या शेंगा भेटतात आणि आता स्वस्त पण असतो ना वाटाणा। 1 किलो वाटाण्याच्या शेंगा घेतल्यात बघा। हे सर्व वाटाण्याच्या शेंगा सोलून घेऊया। असा ताजा ताजा वाटाणा आणून जर मटार मसाला बनवला ना मस्त चटपटीत होतो आणि झटपट होतो। इथं बघा सर्व वाटाणा सोलून घेतला आणि 2 चमचे डाळवं घेतलेलं आहे, 2 कांदे, 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 1 टोमॅटो एवढंच लागणार आहे आपल्याला भाजी बनवण्यासाठी। हे साईडला ठेवूया आणि कांदे आपण चिरून घेऊया। कांदे आहे ना मी मोठे मोठे चिरून घेणार आहे, कारण मी ना हे चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे। कांदा एकदम बारीक चिरायचा, म्हणजे ना मटार मसाला बनवताना ना ग्रेव्हीमध्ये छान असा मिळून आलं पाहिजे। सर्व कांदा चिरून मी चॉपरमध्ये टाकलेला आहे बघा। हा कांदा चिरताना ना आपल्या डोळ्याला पाणी पण येणार नाही आणि एकदम बारीक चॉप होतो हा कांदा। चॉपरमध्ये आपण कांदा बारीक करून घेऊया। चॉपर आहे ना फक्त 150 रुपयाला भेटतो बघा आणि काम एकदम सोपं होऊन जातं। किती पटकन 1 मिनिटात कांदा आपला बारीक झालेला आहे। असा बारीक कांदा चिरून घ्यायचा चॉपर नसला तर। मटार मसाला बनवण्यासाठी ना असा बारीकच कांदा लागतो। कांदा बारीक झालेला आहे। आता हे साईडला ठेवून देऊया। मिक्सरचं भांडं घेतलं। मिक्सरचं भांडं आहे कोरडं आहे ना तोपर्यंत 2 चमचे डाळवं टाकायचं आणि डाळवं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला। मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून डाळवं आपण बारीक करून घेऊया। डाळवं छान असं बारीक झालेलं आहे बघा, असं मस्त डाळवं बारीक झाले। आता याच्यामध्येच टाकूया अर्धा इंच आलं, बारीक करून टाकायचं आलं। असे तुकडे करून टाकायचे थोडेसे बारीक बारीक आणि टाकूया 2 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरचीचे पण असे ना तुकडे करून टाकायचे। मिरची टाकली। आता 1 टोमॅटो बारीक करून टाकायचा कट करून, त्याच्यामध्ये एकच टोमॅटो टाकायचा। मोठे मोठे तुकडे करूनच टाकायचे, कारण हे मिक्सरमध्ये सर्व असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो टाकला। आता झाकण लावून आहे ना हे छान एकत्र बारीक करून घेऊ बघा। इथं बघा पटकन आपला मटार मसाला बनवण्यासाठी ना ग्रेव्हीसाठी मसाला तयार झालेला आहे, छान बारीक झालेला आहे। गॅसवरती एक कढई ठेवली। कढई गरम झाली की 2-3 चमचे तेल टाकायचं। एकदम झटपट होणारी रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तेल गरम झालं, टाकूया जिरी अर्धा चमचा, जिरी छान भाजली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 तमालपत्र, टाकूया 1 दालचिनीचा तुकडा आणि टाकूया 2-3 लवंग आणि 2-3 काळी मिरी। मसाले छान भाजून घ्यायचे बघा। मसाले थोडेसे असे भाजले की त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपण चॉप करून घेतलेला हा कांदा। किती छान बारीक झालाय ना कांदा। हा चॉपर असला ना तर काम एकदम सोपं होऊन जातं आणि कांदा चिरताना आपल्याला डोळ्याला पाणी वगैरे पण येणार नाही। फक्त हा चॉपर आहे ना 150 रुपयाला मिळतो बघा, मी आणलाय। आता कांदा चिरायला मला कंटाळा पण येत नाही आणि एकदम बारीक कांदा इथं चॉप करून झालेला आहे। कांदा भाजला की टाकूया आपण हे ग्रेव्हीसाठी बनवून घेतलेला मसाला, सर्व टाकायचा। हाताने व्यवस्थित सर्व आहे ना मिक्सरच्या भांड्याचं काढून घ्यायचा हा मसाला। झाकणाला पण लागलेला काढून घ्यायचा सर्व। आता ह्या कांद्याबरोबर आहे ना हे आपण टाकलेला मसाला सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचा, कच्चापणा गेला पाहिजे। आलं लसूण टाकलंय ना आपण त्याच्यामध्ये, हिरवी मिरची। आता टाकूया घरगुती साठवणीचा मसाला 1 चमचा, कुठला पण मसाला टाका तुम्ही घरगुती साठवलेला। अर्धा चमचा गरम मसाला आणि टाकूया अर्धा चमचा धना पावडर।
थोडंसं पाव चमचा हळद टाकली मी, व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. हळद टाकायची पाव चमचा, भाजीला रंग पण छान येतो. सर्व मसाले ना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजले की त्याच्यामध्ये टाकूया 1.5 ग्लास पाणी. सुरुवातीला 1 ग्लास टाकायचं, छान असं मिक्स करून घेऊ. आपल्याला कशी घट्ट पातळ भाजी बनवायची ना, तसं आपण पाणी टाकून भाजी छान बनवून घ्यायची. अजून अर्धा ग्लास पाणी टाकलं मी इथं. भाजी शिजली ना अजून घट्ट होती. झाकण ठेवून आहे ना या ग्रेव्हीला एक उकळी आणूया. बघा 2 मिनटं ग्रेव्ही छान अशी शिजवून घेतलेली आहे. मस्त उकळलेले आहे सर्व. मिक्स करून घेऊ थोडंसं चमच्याने. आता याच्यामध्ये टाकूया आपण सोलून घेतलेले वाटाणे. सकाळच्या गडबडीत आहे ना तुम्ही टिफिनसाठी बनवा किंवा घरी खाण्यासाठी बनवा, असं मस्त झटपट होणारा हा मटार मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. वाटाणे टाकून सर्व मिक्स करून घेऊ. असं सर्व मिक्स करून घेतलं. आता याच्यावरती झाकण ठेवून आहे ना, वाटाणे आपण कच्चेच टाकलेत ना, 15 मिनटं तरी भाजी छान मिडियम गॅसवरती शिजवून घेऊया. राहिलेले पण वाटाणे टाकले मी, मिक्स करून घेऊ. आता झाकण ठेवून आहे ना 15 मिनटं कमीत कमी भाजी छान शिजवून घ्यायची, म्हणजे वाटाणे व्यवस्थित शिजले जातात. मिडियम गॅसवरती आपण भाजी शिजवून घेऊया. बघा इथं 15 मिनटं झालेले आहेत. छान अशी मिडियम गॅसवरती आहे ना भाजी शिजलेली आहे. बघा अशी भाजीची मस्त भाजी, जास्त पातळ नाही घट्ट नाही. किती छान कलर पण भाजीला आलेला आहे आणि भाजीचं ग्रेव्ही पण मस्त असे दाटसर झालेले आहे. वाटाणे शिजले का पाहूया. वाटाणे पण व्यवस्थित शिजलेले आहेत. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची. मिक्स करून घेऊ आता कोथिंबीर टाकून. बघा कोथिंबीर टाकली की टाकूया थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकून पण थोडंसं मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतलं. आता टाकूया चवीपुरतं मीठ. भाजी आहे ना कधी पण अशी शिजून कमी झाल्यानंतरच मीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो मीठ किती लागणार आहे ते. मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घेऊ. किती झटपट बघा हा मटार मसाला इथं आपला तयार झालेला आहे. आणि कमीत कमी साहित्यामध्ये तुम्हाला मी ही रेसिपी करून दाखवलेली आहे. गॅस बंद करून टाकूया आणि प्लेटमध्ये आपण मटार मसाला सर्व करून घेऊया. असं ताजा ताजा मटार मसाला बनवला ना तर खूप छान चविष्ट लागतो आणि मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी ही भाजी आहे. तर तुम्ही पण आहे ना हा झटपट मटार मसाला एकदा नक्की बनवून बघा. आणि मटार मसाला बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकूया. एकदम झटपट आणि चविष्ट मटार मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. भेटूयात पुढच्या रेसिपीला.